श्री स्वामी समर्थ. नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा, माता दुर्गेच्या 9 स्वरूपांचा उत्सव. प्रत्येक दिवस वेगळ्या रूपाला, वेगळ्या रंगाला, वेगळ्या नैवेद्याला आणि वेगळ्या माळेला अर्पण केलेला असतो. आपण श्रद्धेने, भक्तिभावाने हे पाळलं तर आपल्या घरी सुख, शांती, आरोग्य, संपत्ती आणि विजय नक्कीच होतो. दिवस पहिला 22 सप्टेंबर 2025. देवी शैलपुत्री म्हणजेच पर्वतराजाची कन्या, स्थैर्य व शांततेचं प्रतीक. रंग पांढरा म्हणजेच शुद्धतेचं प्रतीक. नैवेद्य दुधापासून बनवलेली खीर म्हणजेच पायसम किंवा साखरेची पुऱ्या तुम्ही दाखवू शकता. माळा पांढऱ्या अपराजिता किंवा चाफ्याची माळ. भाव जीवनात स्थैर्य यावं, मन शांत राहावं म्हणून देवीकडे प्रार्थना करायची. या दिवशी साधा पांढरा शालू किंवा ड्रेस घालून देवीला पांढरी वस्त्र अर्पण केली की देवी प्रसन्न होते असं शास्त्र सांगतं. मंडळी, दिवस दुसरा 23 सप्टेंबर 2025. देवी ब्रह्मचरणी, संयम, तपश्चर्या आणि साधनेचं रूप. रंग आहे लाल म्हणजेच शक्ती व उत्साहाचं प्रतीक. नैवेद्य गुळ शेंगदाणा लाडू, साखर भात किंवा लाल रंगाचा शिरा तुम्ही दाखवू शकता. माळ आहे लाल जास्वंदाची माळ. भाव आहे तपश्चर्या, संयम आणि योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना. मंडळी, या दिवशी लाल फुलं, लाल कपडे आणि लाल फळ देवीला अर्पण करावीत. दिवस आहे तिसरा 24 सप्टेंबर 2025. देवी चंद्रघट्टा, सौंदर्य, शांती आणि धैर्याचं प्रतीक. रंग आहे रॉयल ब्लू म्हणजेच आकाशासारखी विशालता. नैवेद्य आहे दुधी हलवा, श्रीखंड किंवा केशर फिरणी. माळ गोकर्ण किंवा निळ्या अपराजितेची माळ. भाव आहे घरात सुख, शांती राहावी म्हणून भय दूर व्हावं अशी प्रार्थना. देवीच्या कपाळावरच्या चंद्रामुळेच तिला चंद्रघंटा म्हटलं जातं. दिवस चौथा 25 सप्टेंबर 2025. देवी कृष्मांडा, सर्जनशक्ती व आनंद देणारी. रंग आहे पिवळा म्हणजेच समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक. नैवेद्य पिवळी बासुंदी, श्रीखंड, मोहरीनं फोडणी दिलेला आमटी भात. माळ आहे सोनचाफा किंवा पिवळ्या झेंडूची माळ. भाव आहे जीवनात नवनिर्मिती, आनंद आणि समाधान राहावं म्हणून. या दिवशी देवीला पिवळ्या फुलांनी सुशोभित केलं की वातावरण अगदी आनंद होतं. दिवस पाचवा 26 सप्टेंबर 2025. देवी स्कंदमाता, मातृत्व आणि वात्सल्याचं रूप. रंग आहे हिरवा, शांती, समृद्धी आणि मातृत्वाचं प्रतीक. नैवेद्य सगळ्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, सत्वयुक्त आहार. माळ आहे तुळशी किंवा पानाची हिरवी माळ. भाव मुलांसाठी, घरच्या कुटुंबासाठी प्रार्थना. हिरव्या रंगात देवीला पाहिलं की मनाला ताजेपणा मिळतो. मंडळी, या दिवशी देवीला प्रार्थना केली तर संतान प्राप्त पण होतं. दिवस सहावा 27 सप्टेंबर 2025. देवी कात्यायनी, दृष्टाचा नाश करणारी. रंग आहे करडा, गंभीरता, सामर्थ्य आणि स्थिरतेचं प्रतीक. नैवेद्य वरण भात, दही भात, साधा पण शुद्ध प्रसाद. माळ आहे करड्या रंगाची कापसाची किंवा सुती माळ. भाव अडथळे दूर व्हावेत, विवाह संबंध जुळावेत यासाठी प्रार्थना. कात्यायनी पूजेने मुलीचे विवाह योग मजबूत होतात असं मानलं जातं. मंडळी, दिवस सातवा 28 सप्टेंबर 2025. देवी कालरात्री, दृष्टाचा नाश करणारी, भीती दूर करणारी. रंग आहे केशरी, नारंगी, ऊर्जेचं प्रतीक. नैवेद्य आहे गुळ, पुरणपोळी, गाजर हलवा किंवा मग गोड खिचडी. माळ आहे नारंगी झेंडूची माळ. भाव नकारात्मक शक्ती नष्ट होऊन जीवनात उत्साह यावा. कालरात्री पूजेने शत्रू नष्ट होतात आणि संकट दूर जातात.
दिवस 8वा 29 सप्टेंबर 2025. देवी महागौरी पवित्रता, शांतता आणि सौंदर्याचं प्रतीक. रंग मोरपंखी म्हणजेच शांततेचं आणि दिव्यतेचं प्रतीक. नैवेद्य नारळ बर्फी, दुधी हलवा, मोरपंखी रंगाचा प्रसाद. माळ पांढऱ्या कमळाची किंवा चमेलीची माळ. भाव पाप धुवून टाकावी, मन शुद्ध व्हावं म्हणून. महागौरीला अन्नपूर्णा मानलं जातं, त्यामुळे या दिवशी धान्याचं दान करतात. दिवस 9वा 30 सप्टेंबर 2025. देवी सिद्धिदात्री, सिद्धी व शक्ती देणारी. रंग आहे गुलाबी म्हणजेच प्रेम, सौहार्द आणि आनंदाचं प्रतीक. नैवेद्य आहे गुलाबजामुन, पेढे, गुलकंदयुक्त मिठाई. माळ आहे गुलाबाची माळ. भाव सर्व कामात यश, समृद्धी आणि पूर्णत्व देणारी. शेवटच्या दिवशी देवीला गुलाब अर्पण केलं की ती आपल्याला सिद्धी प्रदान करते. नवरात्रीमध्ये दररोजचा अखंड दिवा, तुपाचा दिवा लावावा. घटस्थापनेमध्ये घटात सप्तधान्य आणि नारळ ठेवून देवीचं आवाहन करावं. दररोज सकाळ संध्याकाळ आरती व देवीचे स्तोत्र म्हणावेत. शक्य असल्यास फक्त फळ, दूध व उपासाचे पदार्थ खावेत. नवरात्रीत गरिबांना अन्न, वस्त्र, धान्य दान केल्यास देवी प्रसन्न होते. मंडळी, नवरात्रीचे हे 9 दिवस म्हणजे आत्मशुद्धी, देवी भक्ती आणि कुटुंबासाठी सुख समृद्धी मागण्याची सुवर्ण संधी आहे. रोज वेगळ्या रंगाची साडी, वस्त्र, वेगळे नैवेद्य, वेगळी माळ आणि वेगळा भाव यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि देवीचा आशीर्वाद लाभतो. जय देवी माता.